मी असं कधी काही करेल याचा मी कधी विचार पण केला नव्हता आणि तुम्ही पण केला नसेल. सांगते पुढं झालं काय. सकाळी उठले, ब्रश वगैरे करायला ब्रश करताना मी एवढी कुठं गुंग होती माझं मलाच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर घरात आले आणि ह्याचा असा काहीसा डान्स करायचा चाललेला. ह्याचा डान्स बघतच होते कारण की ह्याच्यावर थोड्या वेळात स्कॅम होणारच होता, पण ते त्याला काही माहीत नव्हतं. ह्या मासूम चेहऱ्यावरचे हसू थोड्या वेळातच गायब होणार होतं. त्याला असं काहीसं पकडून त्याचा टक्कल करायला घेतलेला. कोणापाशी न शांत बसणारं पोरगा आज माझ्यासमोर टक्कल करायला शांत बसलेलं ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर तो असा काहीसा दिसायला लागलेला आणि त्यालाच त्या हसू रडू काहीच आवरत नव्हतं. आणि शेवटी आज असा काहीसा मी त्याचा टक्कल करूनच टाकला आणि त्यानंतरचा व्लॉग तोच करत होता. किती छान दिसतंय ना गोंडस असं बाळ. दिवसभराचं सगळं काम वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर उरकून वगैरे घेतलं. आजीची केस धुतलेली होती, तीच वाळली होती म्हणून त्यांची केस वगैरे विचारून दिली आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं आज गावामध्ये. त्यामुळे तेवढा उन्हात गावात आलेले. काम तर नाही झालं पण गल्लीबोळं हिंडून झाली होती माझी. आणि संध्याकाळी असा काहीसा मी चहा प्यायला घेतलेला. चहा प्यायचा तर मला किती हौस आहे बघा. एवढा तोंडावरती घाम आलाय तरी पण मला चहाच प्यायचा होता. तुम्ही पण माझ्यासारखे चहा लवर असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी आज अशी काहीशी गेली. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.